हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी माया आणि माया जर्नी या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मी असंच शूट करण्यासाठी व्हिडिओ चालू केला होता. तितक्यात मला एक कॉल आला आणि तो कॉल माझ्या खूप अशा जवळच्या व्यक्तीचा कॉल होता. ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर मग मी तसंही चहा करणार होते. चार वाजले होते. तर मग तिच्यासाठी काय बनवायचं नाश्त्यासाठी. तर मग मी ठरवलं की आता तिला पोहेच आपण केले पाहिजेत, कारण तिला तसेही पोहे खूप आवडतात. तर मग मी पोहे करायचं ठरवलं. तसं तर मी इथं 3 मूठ पोहे घेतलेत, म्हणजे पर पर्सन 1 मूठ अशी, म्हणून मग 3 मूठ इथं पोहे घेतलेत मी. तर तुम्हाला जर प्रमाण पोह्याचं कळत नसेल तर एका व्यक्तीला 1 मूठ असे पोह्याचं प्रमाण तुम्ही घेतलं तरी ते सफिशियंट होऊन जातं. पोहे नेहमी असे चाळूनच घेतले पाहिजेत, कारण त्याच्यातला जो कचरा आहे तो निघून जातो. त्याच्यानंतर मग मी इथं कोथिंबीर घेतली चिरायला. आणि पोह्यांचं कसं आहे की पोहे जेवढे तुम्ही म्हणजे एक 5-10 मिनटं अगोदर भिजवून ठेवचाल तेवढे ते मऊ होतात असे. आता जिच्यासाठी हे मी पोहे बनवत होते ती स्पेशल व्यक्ती म्हणजे माझ्या वडिलांची बहीण, म्हणजेच आमच्या दादांची बहीण येणार होती. दादा म्हणजे माझे वडील, आम्ही वडिलांना दादा म्हणतो. तर म्हणजेच माझी मोठी आत्या माझ्याकडे येणार होती. माझी आत्या खूप अशी प्रेमळ समजदार आहे. आणि तसंही ती म्हणजे माझ्यासाठी स्पेशल काय आहे की माझं लहानपण ना बरेच वर्ष मी तिच्याकडंच होतं. तर मग लहानपणाच्या ज्या आठवणी आहेत ना त्या खूप अशा स्पेशल आहेत माझ्यासाठी. कोण शक्यतो असं येणार म्हटलं ना तर माझ्याकडून नाश्त्यासाठी पोहे, उपीट, शिरा किंवा जास्तीत जास्त कुठल्या तर असे भजी वगैरे करण्यात येतात. आणि काय होतं माहीत आहे का, मी बरेच असे कुकिंगच्या चॅनल बघितलेले आहेत की असं ते प्रॅक्टिकली ना आपण मी बनवल्याच नाहीत आत्तापर्यंत कधी, आणि कधी बनवण्याची अशी इच्छा पण होत नाही. बघायला चांगले वाटतात पण असे बनवायला कधी इच्छा नाही होत, कारण म्हणजे त्या रेसिपीमध्ये जे असे इन्ग्रेडियंट सांगितलेले असतात ते माझ्याकडे कधी नसतात, कधी असतात. असले तरी ते असं बनवावं वाटत नाही, कारण ते अशा ब्रेडचे किंवा कॉर्नफ्लॉवर, मैदा ह्या सगळ्या यूज केलेल्याच वस्तू असतात. त्याच्यामुळं मग मला ते कधी बनवावं वाटत नाही. पण मला कुकिंग शो असे बघायला खूप आवडतात. आणि माझं ठरलेलं आहे की अर्जंटमध्ये जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी पोहे, उपमा किंवा शिरा, आणि मुक्कामी येणाऱ्या पाहुण्यांसाठी ऑल टाईम फेवरेट इडली, डोसा, उत्तप्पा हे मी बनवतच असते. आणि पोहे करते वेळेस ना एक काळजी घेतली पाहिजे. पोह्याला म्हणजे शेंगदाण्यामुळे चव येत असते. तर शेंगदाणे असे तेलात ना क्रंची होईपर्यंत तळून घेतले पाहिजेत. आणि जर शेंगदाणे असे क्रंची असतील ना तर पोहे खायला पण खूप छान लागतात, त्याची चव वेगळीच लागत असते. इथं माझ्याकडून एक चूक झाली होती की ज्यावेळेस मी तेल टाकलं होतं लगेच मोहरी टाकली आणि तेल तापू पण दिलं नव्हतं. मग मी थोडंसं असं वाट बघितले आणि मोहरी अशी तडतडली ना तरच अशी पोह्याला म्हणजे एक फ्लेवर येत असतो. आपल्या माणसांसाठी केलेला कुठलाही पदार्थ हा त्यांना आवडतच असतो म्हणा. पण माझ्या आत्याला ना तर मी काही केलं ना तिला खूप आवडतं. ती सारखं असं कौतुक करत असते, कारण लग्ना अगोदर ना मी काहीच असं बनवले नव्हते म्हणजे स्वयंपाकामधलं. पण ती सारखं म्हणायची की नाही का तुला येत असतं बनवायचं, तसं शिकत असतं माणूस. आणि मी माझ्या चुकांमधूनच आता थोडाफार चांगल्या प्रकारे मी स्वयंपाक आता बनवू शकते. आत्याचं आणि भाचीचं नातं खूप स्पेशल असतं, कारण दोघींचं माहेर एकच असतं. आमच्याकडे एक म्हण आहे की मायलेकी लोकाच्या आणि आतभाच्या एकाच्या. तर म्हणजे दोघींचं माहेर एक असल्यामुळं ना तर माहेराबद्दलचं जे काही असं प्रेम जिव्हाळा असतो ना ते दोघींच्यामध्ये पण सेम म्हणजे त्याच लेवलचा असतो. त्याच्यामुळं खरंच आत्याचं आणि भाचीचं नातं खूप असं जवळचं असतं. आता माझ्यामध्ये ना म्हणजे मला 2 आत्या आहेत. तर माझ्यामध्ये जे म्हणजे लहान आत्याचे जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले आहेत, आणि मोठ्या आत्याचे गुण आहेत ना तर ते माझ्या लहान बहिणीमध्ये गेले आहेत. म्हणजे आम्ही आमच्या आत्यांच्या अशा कार्बन कॉपी आहोत. आणि आता ही शेवटची पिढी आहे की ज्या पिढीनं ना खरंच असं प्रेम जिव्हाळा अजूनही टिकून ठेवला आहे. ह्या स्वार्थी जगामध्ये जर प्रेम जिव्हाळा कुणी टिकून ठेवला असेल तर ह्याच पिढीने ठेवला आहे. कारण आत्ताचं जे जनरेशन आहे ते खूप असं फास्ट आहे. आत्ताची पिढी फोटो बघून अशी पोज देत असते, पण ती जी पिढी आहे फोटो म्हटलं की अगोदर ती पदर घेत असते आणि नंतरच ती फोटो काढत असते. म्हणजे दोन्ही जनरेशनमधला हा फरक आहे.
चला तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं आता माझे पोहे पण तयार होत आले आहेत. पोहे करते वेळेस ना तेलामध्ये असे मीठ टाकायचं, म्हणजे जेणेकरून पोह्याला असं सगळीकडून मीठ लागलं जातं. आणि पोह्यामध्ये आपण ज्यावेळेस मीठ टाकतो ना तर एक साईडला ते कुठंतरी जास्त पडतं, कुठं असं कमी लागतं. पोह्यामध्ये नाही का असं खारटपणा येत असतो. तर तेलामध्येच शक्यतो मीठ टाकत जा. चला आता माझे आता पोहे तर आता तयार आहेत, पण आता सोबत चहा पण लागेल, तर मग आता मी चहाला पण ठेवणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही तुमचे पाहुणे आल्यानंतर कुठला नाश्ता करता हे पण सांगा. आणि माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, आणि काही सजेशन असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये सजेस्ट करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.